युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा, तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे. त्यामुळे अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही. कारण कालच आमचा ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा झाला, त्यामध्ये उद्धवजींनी काही भूमिका अगदी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पक्षप्रमुखांचे आदेश येईपर्यंत सर्वांनी या गोष्टीवरती धीर धरला पाहिजे. आणि जर आपल्याकडे एकटं लढण्याची वेळ आली तर आपण अनेकदा एकटं लढलेलो आहोत. आता राहिला आमच्याच घरातल्या लोकांनी गद्दारी केली, त्यामुळे काय परिणाम होईल का? तर तो परिणाम लोकसभेला विधानसभेला निश्चित नव्हता. जे काय हेराफेरी ही जी काय होती आणि भाजपच्या साह्याने जे निवडून आले, त्यामुळे मला वाटतं अंतिम निर्णयापर्यंत आपण वाट बघावी. पण काँग्रेस म्हणते की जो पक्ष फक्त मारहाण करतो, परप्रांतीयांना असेल की इथे लोकांना असेल, त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. मग जरी ठाकरे त्यांच्यासोबत गेले तरी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. नाही, ठीक आहे, मी तरी आत्ता नाही बोलणार, कारण सगळाच निर्णय आलेला नाही. ह्या चर्चा आहेत, ही घुसळ चालू आहे, त्याच्यातनं जे अंतिम बाहेर येईल त्याच्यावर. माजी महापौर राहिला आहात तर तुम्हाला सध्याची राजकीय स्थिती बघता काँग्रेस आणि मनसे तुमच्या सोबत यावं असं वाटतं का? किंवा नाही, मला असं वाटतं की संपूर्ण आघाडीमध्ये जेवढे घटक पक्ष आहेत, ज्यांना हे भाजपाचं ज्या पद्धतीने देशात कारभार चाललाय, तो जर थोडाफार म्हणण्यापेक्षा जास्त मतांनी फिरवायचा असेल तर सर्वांनी एक राहिलं पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. मात्र ज्या पद्धतीने वर्षा गायकवाडांनी वक्तव्य केलेली आहेत, विशेषतः मनसेच्या बाबत त्यांनी जे शब्द वापरले त्या शब्दांवरती सामनातून सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि असं असताना सुद्धा पुन्हा एकदा हायकमांड किंवा वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा करण्याची ठाकरे गटाला गरज काय, असा सुद्धा प्रश्न आता तुमच्या विरोधकांकडून विचारला जातो. नाही, आमचे विरोधक काय बोलतात त्याच्याकडे आम्ही नाही लक्ष देणार, कारण विरोधकांना आता त्यांच्याच बुडाखालच्या सगळ्या वाळू सरकले आहेत. ते काय आम्हाला प्रश्न विचारणार आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही. काही दुसरा मुद्दा म्हणजे कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. त्याचं कारण आहे की काही मराठी लोकांनीच त्याला ट्रेनमध्ये बेदम मारहाण केली, त्याने मराठी भाषा वापरली नाही यासाठी. त्यावरून अमित साटम यांनी ट्विट करत आरोप केले की ठाकरे बंधू जी घाण पसरवत आहे, द्वेषाचं राजकारण करत आहेत, भाषा